वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही फोटोशूट करतो आहे. माझ्या मावशीचं फोटोशूट आहे की ज्यात वटपौर्णिमा आली म्हणून ती फोटोशूटसाठी रेडी झाली आणि ते वटपौर्णिमेचं शूट करायला आम्ही वाशी मंदिरात आलो आहे. तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. मी लास्टपर्यंत दाखवेल की काय फोटोशूट वगैरे करतो आहे, काय प्लॅनिंग आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. कशासाठी आज रेडी झालेत तुम्ही? आज आमची मॉडेल अश्विनी ही वटपौर्णिमेच्या शूटसाठी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते. एवढी सुंदर मॉडेल मिळायला पण नशीब लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जर मैत्रीण असेल तर फुल मांडीवर बसून पण मेकअप करू शकतो आपण. तुला कसं वाटलं मेकअप? एकदम छान सुंदर. आणि तुझा मेकअप मी नेहमीच करत असते, बघत असते, खूप सुंदर वाटतो. प्रमिला हेअरस्टाईल खूप छान करते आणि स्वाती मेकअप खूप सुंदर करते. प्रत्येक वेळेस स्वाती काकीच असतात ना मेकअप करायला. आता तू नंतर फुल लुक बघ किती सुंदर. आणि ही मॉडेल काय पोज देणार आहे नक्की शेवटपर्यंत दाखवेल मी हे कंटेंट तुमचा. थँक्यू. नाही का तुमचा फायनल लुक हाच आहे ना? ओ मॅडम, थोडेसे पाठी होता का तुम्ही? तुमचा फायनल लुक दाखवा जरा कसा आहे. मस्त तयार केलंय स्वाती काकींनी. काकी छान झालाय मेकअप. ह्यांची फोटोग्राफी. बिचारा पोरांना काय ओरडताय रे. छोटी छोटी पोरं शूट करताना त्रास देतात तर ह्या बाया बाजूला हकलवतात त्यांना. आणि खंडोबारायांना पण स्वाती काकी खूपच चांगल्या पद्धतीने बाजूला करतात. मंदिराच्या इथे शूट केलंय आणि इथनं आता वडाच्या झाडाखाली चालले ते. पण माझ्याकडे सामान आहे बघू शकतो. एवढं एक शूटसाठी खूप सारी मेहनत आहे. आज कळते मंदिराला जागृतेश्वर असं नाव का पडलंय. ह्याच्या मागं पण एक हे की जागृतेश्वर असं नाव, ते जी पिंड आहे मंदिरातली तर ती पिंड स्वयंभू आलेली आहे. म्हणजे जी खालनं आपोआप अशी ती पिंड आलेली आहे म्हणून याला जागृतेश्वर मंदिर असं बोललं जातं. मंदिराच्या बाहेरचं सराउंडिंग आहे पण खूप छान आहे. म्हणजे इथे पण वातावरण आहे खूप छान आहे. आणि आम्ही खूप उन्हाचं शूट करायला आलोय पण खूप असं मंदिर एकदम प्रसन्न आहे. महाशिवरात्र वगैरे असेल तर खूप सारी गर्दी वगैरे असते. गणपती विसर्जन वगैरे ज्या टायमाला असतात ते लोक ह्या तलावांमध्ये वगैरे गणपती विसर्जन वगैरे करतात. बघू शकता हे वाशी सेक्टर 7चं मंदिर आहे. जागृतेश्वर शिव मंदिर सेक्टर 7. आतमधलं पण क्लायमेट खूप छान आहे. म्हणजे आमचं थंड. पक्ष्यांचा कळप असं खूप उडतोय मस्त. बघू शकता मस्त असं अचानक का उडायला लागलेत हे सगळे. खूप सारे पक्ष्यांचं हे झालंय. कशात उडतात मस्त मध्ये. छान वाटतंय. पण इकडं सगळं शूट संपून आता आम्ही चाललोय घरी. सकाळी 11 वाजता आलेलो. संध्याकाळचे आता दुपारचे 3:30 झाले. तर खरंच शूट बीट म्हणजे कसं करतात काय माहिती लोक. पण फोटोशूट म्हणजे जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आणि पनीर बटर मसाला त्याच्यासाठी हे मॅरिनेट करून ठेवले. ह्यात थोडंसं सॉल्ट, लाल मिरची आणि पनीरचे छोटे छोटे तुकडे करून ठेवले. आता हे डीप फ्राय करायचं. ते हे मस्तपैकी फ्राय करते. हे फ्राय करून घेणार आहे. ह्यात मी टॅमॅटो घेतलं आहे, एक काश्मीरी मिरची घेतली लाल, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि काजू टाकलेत. काजूने जी ग्रेव्ही आहे ती अशी थोडी घट्ट होते म्हणून हे घेतले. पहिलं तेल टाकायचं आहे. काय तुला शिकवते मी थोडीशी. अरे मी तुला शिकवतो आणि तू मला शिकव. तू माझ्याकडनं थोडंसं शिक. काय शिकू तुझ्याकडनं? भाजी कशी करायची ते. हे पनीर जाळलं इथं आणि तुझ्याकडून भाजी शिकू का मी? जाळलं नाहीये हा? ते मी डीप फ्राय केले. डीप फ्राय केले. समजलं ना? काय जळलं नाहीये. ते डीप फ्राय असतं का? हो. जाळणं बोलता त्याला. ए तुला मी भाजी शिकवली आणि तू आता मला शिकवते. मला काय माहिती. काय माहिती हे तू जळालं. हे काय टाकलं याच्यात? काय बटर टाकली रे. वा मस्त झालंय पनीर.
का आता तर गळाला बोलणं होतं ना. होय. ही शेफ बघा कढीपत्ता टाकताना डाळ उडायला लागली. उडायला नाही ते अंगावर आल्यामुळे समजलं तुला. आता हे झालं ना, हे तडकळलं की हे टाकायचं काय हे कांदा. मग कांदा बोल ना, हे काय असतं? एकदम छोटं छोटं कापायचं, कशाला? मग फ्राय चांगलं होतं. कोण बोललं? मी बोलते ना. तू बोलू, तू कशी आहे? हो टाकूया तो. का का म्हणजे प्युरी बनवून टाकतात ना. मला तर वाटलं याच्यात पनीर टाकायचंय फक्त कांद्यात. कांद्यात पनीर नाही टाकायचं, पहिलं प्युरी टाकायची आणि मग हे करायचे. हे काय? प्युरी टाकून झाली ना की मग मसाले वगैरे टाकायचे आणि मग पनीर शेवटला टाकायचं. मोसाले टाकायचे काय? मसाले टाकायचे. मोसाले टाकू आपण. येस. ही लाईट लावू का थोडीशी? ती लाव ना तिकडची. दिसतंय. बस आता हे ना थोडंसं परतायचं, समजलं का? टाका पनीर. ए नाहीये पनीर. अरे काय? पनीर शेवटला टाकायचंय रे, असं लगेच नाही टाकायचं. मग काय मजा? पुरण ना पण हे एवढी ग्रेव्ही. गॅस फास्ट कर. परतू द्या ना आता. टाकर गॅस फास्ट. मग हे मसाले टाकायचे. मसाल्यांचं नाव काय? पनीरचा मसाला घेतलाय, हा धना पावडर घेतली, हळद घेतली आणि लाल मिरची पावडर घेतली. का म्हणजे मसाले का टाकतात? काही प्रश्न विचारतोय. मसाल्याचं चवीला टाक. हा मग चवीसाठीच टाकते मी पण. का? तुला काय वाटतं काय टाकत असते? आज जरा वेगळ्या टाईपने ट्राय करूया आपण. चांगली नको होऊ दे. मी अशी नाही बनवली, ही फर्स्ट टाइम ट्राय केली. ही रेसिपी मला आर्यनला त्याने पाठवली. कांदा वगैरे आपण पहिलं प्युरी करून टाकायचं ना. हो हो हो. मग आता काय केलं? कांदा परतायला टाकलेलं ना आज. लय झालं, चल चल टाक मसाला टाक. नाही ना थांब ना. अरे टाकायचे अरे मसाले. परतू देत नाही अरे रे. टाकायचे पटपट टाकायचे. काय तू हे टाक त्याच्यात, हे टाक. अरे भाजी टाक ना त्याच्यात, ती कर ना. मी गेलाय ना मसाला. आता हे ना तेल सुटेस तोपर्यंत परतायचं, समजलं का?